मी माझ्या लेकीला विचारलं, चल भेळ खायची. लेकीच्या क्लासमध्ये अलीकडेच एक कार्यक्रम होता. घरापासून फार लांब नाही तिचा क्लास. जाताना आम्ही गाडी घेऊन गेलो, पण तिला आणायला गेलो तेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती. सहज लक्षात आलं, बरेच दिवसात भेळ खाल्ली नव्हती. बाहेर पडल्यावर लेकीला विचारलं, भेळ खायची का? ती आश्चर्याने माझ्याकडे बघतच राहिली. पप्पा, तू बरा आहेस ना? तिच्या चेहऱ्यावरून आनंद नुसता झरझर दिसला. साधी भेळ ती काय, किती छोटीशी गोष्ट, पण आनंद किती. गाडी नव्हती म्हणून दोघे चालत निघालो. लेक मला बोलू लागली, म्हणाली, दादू नाही आज, त्यामुळे पप्पा तू अख्खा मला एकटीला मिळाला आहेस. आय एम सो हॅपी. ती अक्षरशः विरहत होती. 2 मिनिटात आम्ही नेहमीच्या भेळवाल्यापाशी पोचलो, पण तो नव्हता. मग मी म्हणालो, आपल्या घरापाशी आहे तिथं खाऊ, चल चालत जायचं का? मी सहज विचारलं तर आनंदाने भरलेला मोठा होकार आला. जिथे दमल्यासारखं वाटेल तिथून रिक्षा करायची असं ठरलं. पूर्ण रस्ता बाजारपेठेतून जाणारा. पहिल्या दुकानापाशी विंडो शॉपिंगची आयडिया सुचली आणि कॉलेजच्या मैत्रिणींनी ताळतंत्र सोडून निर्भळ भटकंतीला निघावं तसा दंगा करीत, या दुकानासमोर थांब, त्याच दुकानावर लावलेले ड्रेसेस बघ, आवडते रंगाच्या शेड्सवरून उगीच वाद घाल. आजूबाजूला दिसणाऱ्या गर्दीतल्या अनोळखी माणसांकडे बघून एकमेकांच्या कानात खुसफुस बोल, अशी धमाल करत आम्ही रमत गमत निघालो. माझ्या लेकीला आजूबाजूचं भानच राहिलं नव्हतं. ती तिच्या आनंदात होती आणि मजा मस्ती करत होती. क्षणात हे असले झुळझुळ झरे कुठून आले आमच्यात कोण जाणे, पण फार धमाल येत होती. अर्ध्याहून जास्त अंतर चालल्यावर दुकान संपले आणि आपण किती चाललो हे लक्षात आले. पुन्हा लेकीनं आश्चर्याने विचारलं, पप्पा आपण एवढं लांब चालत आलो वाटलंच नाही. मजा येते, नको रिक्षा करायला, चल आपण चालत जाऊ. मला हा आश्चर्याचा धक्काच होता. एरवी गाडीशिवाय बाहेर पडायला कुरकुर करणारी माझी लेक, आज तिला पायी चालायचं होतं. परत चालायला सुरुवात केली तेव्हा दुकानात संपली होती. त्यामुळे विंडो शॉपिंगची धमाल संपली आणि गप्पा सुरू झाल्या. मी फक्त ऐकत होतो, तीच बोलत होती. नुसता धबधबाच ओसंडून वाहत होता. तिच्या मैत्रिणी, शाळा, क्लासेस असे बरेच विषय होते. कधी निमित्ताने खोदून खोदूनही मला न कळलेल्या, तिच्या मनातून काढता न आलेल्या कितीतरी गोष्टी मला अलगत मिळत कळत होत्या. हीच का माझी लेक? 9वीत गेल्यापासून का कोण जाणे जरा तुटकच वागायला लागलेली. ही इतकी गप्प, इतकी सिक्रेटिव्ह का होत चालली? म्हणून माझ्या आणि तिच्या आईच्या पोटात उगीच धास्तीचा खड्डा पाडणारी, तिच्या पोटात शिरायची, तिच्याबद्दल त्या फुलपंखी आयुष्यात असण्याची किती धडपड केली होती. आम्ही गेले काही दिवस नको असा दुराव्याची, ती नकोशी शंका अशी अचानक मिटली आणि माझ्या मनावर ओझं उतरलं. बोलता बोलता घराजवळच भेळीचं दुकान आलं. आम्ही आत जाऊन बसलो. ऑर्डर केली. मूड छान होता त्यामुळे असेल कदाचित, पण भेळ आणि पाणीपुरी फारच टेस्टी होती. मग परत ऑर्डर केली. आम्ही दोघे अखंड हसत होतो. गप्पांना अंत नव्हता. निघताना लक्षात आलं, आपण सेल्फी नाही काढला, पण लेकीला त्याच्यात इंटरेस्ट नव्हता, कारण ती आज खूप वेगळा आणि बहुधा तिला हवा असणारा आनंद घेत होती. नाहीतर सतत वेगवेगळ्या पोजमध्ये सेल्फी काढणारी माझी लेक म्हणाली, जाऊ दे पप्पा चला. हा मला सुखद धक्काच होता. पुन्हा हसत खेळत चालायला सुरुवात झाली. घरी पोचलो तेव्हा एवढं चालून आलो होतो तरी दमलो नव्हतो. हाहू झालं नव्हतं. उलट आमचे आनंदाने ओझरणारे चेहरे बघून घरातल्यांच्या भुवया वर गेल्या. नक्की केले काय, या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आम्ही गुलदस्त्यातच ठेवलं. माझ्या लेकीच्या मोठ्या आनंदाची किंमत एवढी छोटीशी होती हे समजायला 14 वर्ष का लागली असतील. आनंदाने हलकं झालेलं मन मग कितीतरी वेळा चुटपुटत राहिलं. मुलांच्या अपेक्षा केवढ्या लहान असतात, पण रोजच्या धावपळीत आपल्यालाच लक्षात येत नाहीत. आजवर कितीदा तरी वाचलं होतं, पालकांनी मुलांना क्वालिटी टाइम द्यावा. क्वालिटी म्हणजे काय ते आज कळलं एवढेच.